नमस्कार शेतकरी मित्रांनो, सकाळी सकाळी शेतकऱ्यांचा आलेला मला फोन आणि म्हणाले की आमच्या म्हशीच्या एका सडातून कसल्याही पद्धतीचं दूध येत नाही. आणि मी म्हणालो, शेतकरी दादा चिंतेचं काही कारण नाही, मी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय कंडिशन आहे ते बघूयात. तर मित्रांनो, आपण त्या ठिकाणी पोहोचलो. म्हशीच्या किती देत होती? दूध येत होतं, परंतु 7-8 लिटर दूध देत होती. आता किती दिली? म्हैस जरा जास्त एक तांदूळ नाही का? तिनं आपल्याला कासेला हात न लावू देता परत 2 लाख. त्याच्यानंतर आजोबांना म्हणलं, आजोबा म्हशीला चांगलं बांधा, नाहीतर आमच्या हाताचा कार्यक्रम नक्कीच होईल. आजोबाने त्याला त्या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केला, तर ती मात्र आजोबांना पण 2 लाथा मारण्याचा प्रयत्न करत होती. आणि आजोबांनी थोडंसं व्यवस्थित बांधल्याच्या नंतर मित्रांनो, आपण त्या ठिकाणी हात लावला सडाला. या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला रट्टा दिलेला आहे. म्हशीनं हात मोडता मोडता वाचलेला आहे. म्हशीच्या सडामध्ये काही औषध सोडलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो काही औषध आणि गोळ्या त्या म्हशीला लिहून दिल्या. तर मित्रांनो, लवकरच या म्हशीचा आपल्याला जे फॉलोअप आहे तो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर कसा वाटतो डोंगर आणि कशा पद्धतीनं वाटतंय आमचं पिंपरवाडा गाव.